आणि आता बातमी पाहूया चंद्रपुरातनं, कारण चंद्रपुरात काँग्रेसनं प्रचारासाठी थेट नृत्यांगना गौतमी पाटीललाच मैदानात उतरवलंय। चंद्रपुरात बाबूपेठ ते गांधी चौक असा 5 किलोमीटरचा रोड शो करण्यात आला। गौतमी पाटीलनं मतदारांना काँग्रेसला मत देण्याचं आवाहन केलं। खासदार प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार देखील या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते। काही नाही, या बाबतीत तर मला काही बोलता येणार नाही, पण ज्याला जे वाटतं ते तो नेहमी बोलत असतो, मला काही यात पडायचंच नाही। दरम्यान काँग्रेसच्या प्रचार रॅलीत गौतमी पाटील सहभागी होण्यावरूनच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी निशाणा साधला होता। यावरच गौतमी पाटीलनं बोलणं मात्र टाळलंय। सभा घेतली, मी असं ऐकलं, मी व्हिडिओ पाहिला, गौतमीताई पाटील आता प्रचारासाठी येणार आहे। वा, आता काँग्रेसची एवढी वाईट अवस्था झाली की काँग्रेसचा कोणी नेता चंद्रपुरात यायला तयार नाही आहे, धडकी भरताय। आणि म्हणून काँग्रेसला वाचवायला आता कोण आले तर आमच्या आदरणीय गौतमीताई पाटील आले आहेत। आता गौतमीताई पाटील तुम्हाला आता मत मागतील, काँग्रेस निवडून आल्यावर मग गौतमीताई पाटील पुन्हा येतील, चिंता करू नका, तुमचे रस्ते मीच करून देते, तुमची सफाई मीच करून देते, नगरपालिकेचे प्रश्न मीच सोडून देते। तर मी सर्व चंद्रपूरकरांचं मनापासून आभार मानते, ते नेहमी मला भरभरून प्रेम देत असतात, म्हणून सर्वांचं थँक्यू, सगळ्यांना थँक्यू। वडेट्टीवारांच्या निमंत्रणाला तुम्ही लगेच प्रतिसाद देता आणि येता। मी विजय भाऊंचेही मनापासून आभार मानते, का तर विजय भाऊ नेहमी मला सपोर्ट करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी कायम सोबत आहे। ते म्हटले की नक्की येणार, मी काही विषयच नाही। आणि चंद्रपूरकरांसाठी तर त्यांचं प्रेम तर एकदम वेगळंच आहे माझ्यासाठी।